स्वागत आहे आपलं स्टॉक अपडेट्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ऑटो सेक्टरमधील एक दमदार आणि जबरदस्त स्टॉक पाहून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे जेके टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड. या कंपनीचा शेअर प्राइस तुम्ही तर पाहू शकता 136 रुपयाच्या आसपासच आहे. आज आपण या कंपनीचं कंप्लीट फंडामेंटल ॲनालिसिस करून घेणार आहोत, पण त्याआधी आपण कंपनीबद्दल एक थोडक्यात माहिती जाणून घेऊ. तर मी सध्या आहे जेके टायर्स कंपनीच्या होम पेजवरती. इथे तुम्ही पाहू शकता टायर्सच्या सेक्शनमध्ये ते जे काही वेगवेगळ्या टायरचे जे प्रोडक्शन करतात त्यामध्ये पहा, पॅसेंजर कार टायर्स असतील किंवा मोटरसायकलचे असतील किंवा कमर्शियल टायर्समध्ये तुम्ही तर पाहू शकता, ट्रक किंवा बसेसमध्ये जे काही टायर्स लागतात तर ही कंपनी त्या टायर्सचं मॅन्युफॅक्चरिंग करते. तर इथे लिस्ट असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या टायर्सची ही कंपनी मॅन्युफॅक्चरिंग करते. तर ही झाली कंपनीबद्दल एक थोडक्यात माहिती. तर पुढे वळू आपण कंपनीच्या फंडामेंटल ॲनालिसिसकडे. जेके टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा शेअर प्राइस तुम्ही तर पाहू शकता 136 रुपयाच्या आसपासच आहे. 150 रुपयाच्या आतीलच हा स्टॉक आहे, खूप महागही नाही आहे. ही कंपनी टायर्स अँड रबरचं मॅन्युफॅक्चरिंग करते. ही एक स्मॉल कॅप कंपनी असून या कंपनीचं टोटल मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,357 कोटींचं. की मेट्रिक्समध्ये आपण पाहून घेऊ. पीई रेशो म्हणजेच प्राईस टू अर्निंग रेशो आहे 10.51चं. तर सेक्टरचा पीई रेशो आहे मायनसमध्ये 479.44चं. पीबी रेशो म्हणजेच प्राईस टू बुक रेशो आहे 1.21चं. तर सेक्टरचा पीबी रेशो आहे 6.52चं. डिव्हिडंड यील्ड तुम्ही तर पाहू शकता 1.47% आहे. तर त्यांच्या सेक्टरचा जो डिव्हिडंड यील्ड आहे तो आहे 0.47%. इथं आपल्याला असं दिसतंय की ही कंपनी त्यांच्या सेक्टरच्या डिव्हिडंड यील्डपेक्षा खूप चांगल्या प्रकारे डिव्हिडंड डिक्लेअर करते. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट चेकलिस्टकडे आपण एकदा नजर टाकून घेऊ. त्यामध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यू ही कंपनी त्याच्या ॲक्च्युअल प्राईसपेक्षा आपल्याला एक स्वस्त दरात पडते, म्हणूनच इथे दिलेलं आहे करंट प्राइस इज लेस दॅन द इंट्रेन्सिक व्हॅल्यू. त्यानंतर रिटर्न्स वर्सेस एफ डी रेट्स, कंपनी बँक एफ डीपेक्षाही खूप चांगल्या प्रकारे ते रिटर्न जनरेट करते आहे. त्यानंतर डिव्हिडंड रिटर्न्स आपण नुकताच पाहून घेतलं. या कंपनीचा जो डिव्हिडंड यील्ड आहे तो त्यांच्या सेक्टरच्या डिव्हिडंड यील्डपेक्षा खूप चांगला आहे, म्हणजेच कंपनी दरवर्षी खूप चांगल्या प्रकारे डिव्हिडंड डिक्लेअर करते. या कंपनीचा जो डिव्हिडंड ट्रॅक आहे, जे डिव्हिडंड हिस्ट्री आहे ते खूप चांगले आहे. हे आपण इव्हेंट्स या सेक्शनमध्ये डिटेलमध्ये पाहूनच घेणार आहोत. त्यानंतर एंट्री पॉईंट, या कंपनीचा शेअर प्राइस तुम्ही पाहू शकता 136 रुपयाच्या आसपासच आहे. 150 रुपयाच्या आतीलच हा स्टॉक आहे. हा स्टॉक ओव्हरबॉट झोनमध्ये गेला नाही, त्यामुळे तुम्ही नक्कीच विचार करू शकता या स्टॉकमध्ये एंट्री करण्याचा. हे स्टॉक ASM किंवा GSM लिस्टमध्ये अवेलेबल नसल्यामुळे आपल्याला या स्टॉकमध्ये रेड फ्लॅग अवेलेबल दिसत नाही. पुढे वळू आपण कंपनीच्या फायनान्शियल्सकडे. तर फायनान्शियल्समध्ये मित्रांनो आपण प्रामुख्याने कंपनीचं नेट इन्कम पाहतो. तर 2018 पासून पाहून घेऊ या कंपनीचा नेट इन्कम. 2018 पहा, या कंपनीचं नेट इन्कम होतं 66 कोटी, 2019 176 कोटी, 2020 150 कोटी, तर 2021 तब्बल 319 कोटीचं नेट इन्कम या कंपनीचं होतं. 2020 कोरोनाच्या दुष्प्रभावामुळे आपल्याला त्या कंपनीच्या नेट इन्कममध्ये थोडीशी घट झालेली दिसत आहे, परंतु 2021 तुम्ही पाहू शकता जवळपास दुप्पट कंपनीला खूप चांगल्या प्रकारे इथं फायदा झालेला आपल्याला दिसत आहे. त्यानंतर बॅलन्स शीटकडे आपण एकदा नजर टाकून घेऊ. तर बॅलन्स शीटमध्ये आपण प्रामुख्याने दोन गोष्टी पाहतो, तर ते म्हणजे टोटल ॲसेट्स आणि टोटल लायबिलिटीज या दोघांचा रेशो. टोटल ॲसेट्स म्हणजेच कंपनीची टोटल किंमत, म्हणजेच कंपनीची ॲक्च्युअल नेट वर्थ. तर लायबिलिटीज म्हणजेच कंपनीचं जे काही देणं असेल, की जे काही कर्जाच्या स्वरूपात असू दे किंवा इतर गोष्टीमध्ये. तर आपण हे पाहतो की लायबिलिटीज ही कधीच ॲसेटपेक्षा जास्त गेली नाही पाहिजे. तर 2018 पहा, या कंपनीकडे जे टोटल ॲसेट्स होते त्याची किंमत पहा 10,534 कोटींची. तर लायबिलिटीज 8,431 कोटीचे. 2019 11,268 कोटीचे टोटल ॲसेट्स होते कंपनीकडे, तर लायबिलिटीज 8,848 कोटींचे. 2020 11,213 कोटींचे टोटल ॲसेट्स, तर लायबिलिटीज 8,787 कोटीचे. 2021 10,940 कोटीचे टोटल ॲसेट्स, तर लायबिलिटीज 8,161 कोटींचे होते. मागील 4 वर्षापासून कंपनीने लायबिलिटीज आणि ॲसेटचा खूप चांगला रेशो इथं मेंटेन करून ठेवलेला आहे. लायबिलिटीज ही कधीच ॲसेटपेक्षा जास्त गेलेली नाही आहे. हा एक खूप मोठा प्लस पॉईंट आहे या कंपनीच्या फंडामेंटलचा स्ट्रॉंग असण्याचा. त्यानंतर होल्डिंग्सकडे वळू आपण. तर होल्डिंग्समध्ये मित्रांनो आपण शेअर होल्डिंग पॅटर्न पाहतो. टोटल प्रोमोटर होल्डिंग म्हणजे जे कंपनीचे फाउंडर आहेत तर त्यांची होल्डिंग आहे इथं 55.93%. म्युच्युअल फंडची होल्डिंग इथं 0.03% आहे फक्त. त्यानंतर अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स म्हणजेच
ज्या इंडियन बँका असतील किंवा इन्शुरन्स एजन्सीज असतील तर त्यांची होल्डिंग इथं 1.28% आहे. त्यानंतर जे फॉरेनचे इन्व्हेस्टर्स आहेत म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशन्स म्हणजे जे फॉरेनच्या बँका असतील किंवा इन्शुरन्स एजन्सीज असतील तर त्यांची होल्डिंग इथं 7.76% आहे. तसेच रिटेल अँड ऑदर्स म्हणजे जे सामान्य गुंतवणूकदार आहेत तर त्यांची होल्डिंग इथं 35% आहे. या शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये मित्रांनो आपल्याला एक प्लस पॉईंट असं म्हणता येईल की जे फॉरेनचे इन्व्हेस्टर्स आहेत तर त्यांनी त्यांची होल्डिंग इथं चांगली ठेवलेली आहे ॲज कम्पेअर टू जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्यापेक्षा. कारण फॉरेन इन्व्हेस्टर्सना असं वाटते की कंपनी फ्युचरमध्ये त्यांना खूप चांगला रिटर्न मिळवून देईल, त्यामुळे त्यांनी त्यांचा स्टेक हा एवढा ठेवलेला आहे. त्यानंतर इव्हेंट्स या सेक्शनमध्ये आपण नजर टाकून घेऊ. तर इव्हेंट्समध्ये आपण प्रामुख्याने डिव्हिडंड्स आणि कॉर्पोरेट ॲक्शन्स पाहतो. प्रथमतः आपण डिव्हिडंड्सवर एकदा नजर टाकून घेऊ. तर 2017 पासून पाहून घेऊ आपण या कंपनीची डिव्हिडंड हिस्ट्री. 2017 मध्ये पहा कंपनीने डिव्हिडंड डिक्लेअर केलेला होता ₹2.50 पर शेअर. त्यानंतर 2018 आणि 19 मध्ये कंपनीने ₹1.50 पर शेअर असा डिव्हिडंड डिक्लेअर केलेला होता त्या 2 वर्षामध्ये. त्यानंतर 2020 मध्ये कंपनीच्या नेट इन्कममध्ये थोडीशी घट झाल्यामुळे कंपनीने फक्त 70 पैसे पर शेअर असा डिव्हिडंड डिक्लेअर केलेला होता, पण कंपनीने ॲटलिस्ट डिव्हिडंड डिक्लेअर केलेला होता, म्हणजे कंपनी थोडाफार का होईना प्रॉफिटमध्ये होती. त्यानंतर 2021 मध्ये कंपनीने ₹2 पर शेअर असा डिव्हिडंड डिक्लेअर केलेला होता. हा एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो मार्केटमध्ये मित्रांनो की कंपनी मागील 4 ते 5 वर्षापासून खूप चांगल्या प्रकारे डिव्हिडंड डिक्लेअर करते, म्हणजेच कंपनी सतत प्रॉफिटमध्ये आहे. कंपनी त्या प्रॉफिटमधील एक थोडासा हिस्सा शेअर होल्डर्सना देखील इथे प्रदान करते. हा एक खूप मोठा चांगला पॉईंट आहे या कंपनीबद्दल मित्रांनो. जर तुम्हाला डिव्हिडंडबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर आम्ही ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे डिव्हिडंड्सबद्दल सर्व काही, तो आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. त्याची लिंक मी इथं आय बटनमध्ये देऊन देईन, तसेच डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देऊन देईन. त्या डिव्हिडंडबद्दल खूप डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मिळेल, तर ते तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर कॉर्पोरेट ॲक्शन्सवर आपण एकदा नजर टाकून घेऊ. तर कॉर्पोरेट ॲक्शन्समध्ये आपल्याला या कंपनीने जे शेअरचं स्प्लिट केलेलं होतं तर त्याची माहिती मिळते. 1/5 या रेशोने या कंपनीने शेअर स्प्लिट केलेलं होतं डिसेंबर 18, 2014 रोजी. अद्याप कंपनीने बोनसही डिक्लेअर केलेलं नाही आहे किंवा कंपनीने बायबॅक पण केलेलं नाही शेअर्स, तर त्याची माहिती आपल्याला इथे मिळत नाही. जर तुम्हाला बोनस, बायबॅक ऑफ शेअर्स किंवा शेअर स्प्लिटबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर त्यावरही आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, तर त्याचे लिंकसुद्धा मी इथं आय बटनमध्ये तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन, तर ते तुम्ही पाहून घेऊ शकता. तर ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर कंपनीचे फंडामेंटल्स आपल्याला स्ट्रॉंग वाटले. कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे. कंपनीचा जो शेअर प्राईस आहे तो ओव्हरबॉट झोनमध्ये गेला नाही. तसेच कंपनी बँक एफ डीपेक्षाही खूप चांगला रिटर्न येते जनरेट करते. कंपनी ऑटो सेक्टरमध्ये कार्यरत आहे. या कंपनीबद्दल जर प्लस पॉईंट जर एक सांगायचं झालं तर ते म्हणजे त्यांचं डिव्हिडंड यील्ड, आणि जे फॉरेनचे जे इन्व्हेस्टर्स आहेत तर त्यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे त्यांची इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये केलेली आहे. कंपनी दरवर्षी खूप चांगल्या प्रकारे डिव्हिडंडसुद्धा डिक्लेअर करते, म्हणजेच कंपनीचे फंडामेंटल्स खूपच स्ट्रॉंग आहे. तर तुम्ही नक्कीच विचार करू शकता या स्टॉकमध्ये एंट्री करण्याचा. तर हे सर्व काय होतं आजच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला काही प्रश्न असल्यास किंवा एखाद्या शेअरचं ॲनालिसिस करायचं असल्यास कमेंट करा. आम्ही प्रयत्न करू तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची. काही चुकीची माहिती माझ्याकडून तुम्हाला मिळत असल्यास तेही तुम्ही कमेंट करू शकता, त्यानुसार आम्ही बदल करू. आजच्या पुरते आमच्याकडून एवढंच आहे. पुन्हा भेटू एक नवीन स्टॉकचा ॲनालिसिस घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.